नमस्कार. फिनिक्स फाउंडेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आपल्यासाठी खास आहे, पण तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आजचा विषय आहे ताण व्यवस्थापन. मित्रहो, आजच्या या धावपळीच्या, धकाधकीच्या आणि या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये ताण वाढताना आपल्याला दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी जर बघितलं तर ताण म्हणजे काय हे आपल्याला माहितच नव्हतं, पण अलीकडच्या या काळामध्ये मात्र सगळ्याच क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात ताण आपल्यावरती आलेला दिसून येतो. मग या ताणामधून कसं बाहेर पडायचं, हाऊ टू रिलीफ अवर स्ट्रेस, कसा स्ट्रेस कमी करायचा, याचं मात्र आपल्याला गणित कळत नाही. बरेच जण वेगवेगळे प्रकार करतात. मग सकाळी उठून व्यायामला जातात, काही जण योगा करतात, मेडिटेशन करतात आणि बरंच काही. परंतु यातून सुद्धा काहीच परिणाम झाल्याचं काही जणांना दिसून येत नाही. पण मी आज आपल्याला एक छोटीशी अशी एक टिप्स सांगणार आहे. यामधून आपल्यामध्ये थोडाफार का असेना ताण कमी झाल्याचं नक्कीच आपल्याला जाणवेल. तर त्यातलं पहिलं टिप्स आहे ती म्हणजे आपण सर्वांनी स्वतःलाच स्वयंसूचना दिल्या पाहिजे. आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी दिवसभरामध्ये घडत असतात, पण यामध्ये नकारात्मक गोष्टींचाच आपल्यावरती जास्त प्रभाव असतो. आणि मग ह्या नकारात्मक गोष्टी ज्या आतमध्ये आलेल्या आहेत त्या जर बाहेर गेल्या तर आपला जो स्ट्रेस आहे तो हळूहळू असे नका आपल्याला कमी झालेला जाणार. मग त्यासाठी काय करायचं तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला सूचना द्यायच्या, म्हणजे त्यालाच म्हणायचं स्वयंसूचना. जसं आपण इतरांना खूप काही सूचना देत असतो, परंतु आपल्याच मनाला आपण जर स्वयंसूचना दिल्या, सूचना दिल्या किंवा त्याला आपण ऑटो सजेशन्स असं म्हणतो, ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच यामधून आपला ताण कमी झाल्यासारखं आपल्याला दिसून येईल. पहिली ऑटो सजेशन्स आहे ती म्हणजे माझा ताण दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरी आहे माझी भीती हळूहळू कमी होत आहे. तिसरी टिप्स आहे माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्या मनामध्ये सकारात्मक विचार येत आहे. मी नेहमी सकारात्मक विचार करत आहे. अशा जर सूचना आपल्या मनाला दिल्या तर नक्कीच यामधून आपला ताण थोडाफार का असेना कमी आपल्याला झाल्याचं दिसून येईल.